सो हॅलो गाईज, तर आम्ही गेलतो सिद्धिविनायक दर्शनासाठी सिद्धटेकला. आणि तिथे गेल्यावरती खूप गर्दी होती. आता आम्हाला वाटलं की दर्शन होतं आहे का नाही, पण आमचं दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही गेलतो नदीवरती, तिथं फोटो वगैरे काढले. तिथं खूप छान लोकेशन होतं फोटोसाठी. आणि त्यानंतर आम्ही गेलो धर्मवीर गडावरती. तर तिथला रस्ता खूप खराब होता, पण तरी पण आम्ही वाट काढत गेलो धर्मवीर गडावरती. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही तिथला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथं काय घडलं, कसा होता तिथला इतिहास, हे सगळं आम्ही समजून घेतलं. नकाशा बघितला आणि वाट काढत आम्ही किल्ल्यावरती चाललो. आणि त्यानंतर सर्व किल्ल्याची माहिती घेत होतो. कुठं काय आहे, कुठं काय नाही आहे, सर्व माहिती घेत होतो आणि तसंच पुढे चाललो होतो. आणि त्यानंतर आम्ही आलो बालेकिल्ला, म्हणजे ज्या ठिकाणी महाराज राहत होते, ज्या ठिकाणी महाराजांची शौर्यस्थळ आहे, त्या ठिकाणी गेलो. तिथं दर्शन वगैरे घेतलं, सगळ्यांनी फोटो काढले, शौर्यस्थळाबद्दलची माहिती जाणून घेतली. आणि तिथं येसूबाईंचा फोटो वगैरे पण लावलेला होता, त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली. आणि त्यानंतर आम्ही किल्ला बघण्यास सुरुवात केली. तर किल्ल्याची अवस्था खूपच खराब होती आणि काम पण खूप खराब झालेलं होतं सगळं. त्या ठिकाणावरून, त्या खिडकीतून तर मागचा नदीचा जो परिसर आहे तो सगळा दिसत होता. तिथून खूप छान असा व्ह्यू दिसत होता. पण जे काम होतं किल्ल्याचं, तर ते खूप खराब झालेलं होतं. आणि जे दिसतंय, तो खड्डा दिसतोय, तर त्या खड्ड्यामध्ये काहीतरी होतं, असं वेगळंच काहीतरी होतं, ते भीतीदायक होतं. ते आम्ही सगळं बघितलं सर्व. आणि मग त्यानंतर आम्ही पुढं गेलो किल्ल्याच्या वरच्या भागावरती, म्हणजे तिथून पायऱ्यावरती चढून वरती गेलो. तिथून आम्ही मागचा नदीचा जो भाग होता तो बघितला. ते खूप छान वाटत होतं बघायला. पण किल्ल्यावरती सगळीकडे लिहिलं होतं की काही पण असं वगैरे लिहितात, ते सगळं लिहिलं होतं. आणि जे किल्ल्याला ते खड्डे दिसत आहेत, तर ते खड्डे, ते सूर्यप्रकाश आतमध्ये येण्यासाठी ज्यांनी जे खड्डे केले ते होते. त्यातून खूप छान प्रकारे असा सूर्यप्रकाश आतमध्ये जात होता. नदीचा व्ह्यू पण खूप छान दिसत होता. आणि हा किल्ला 13व्या शतकातला आहे. ह्या किल्ल्याचं जुनं नाव बहादूरगड असं होतं, पण आता त्याचं बदलून धर्मवीरगड असं करण्यात आलेलं आहे. हा किल्ला श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव येथे असून हा किल्ला बघण्यासाठी खूप छान आहे. आणि तिथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे. तिथं जर असं एका दिवसासाठी जर तुम्ही कोणती ट्रिप प्लॅन करत असाल, तर खूप छान आहे हे बघण्यासाठी, आपला इतिहास जाणून घेण्यासाठी. तो पैसा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये काय काय होतं तर राजदरबार आहे, दिवाणी आम, दिवाणी खास, म्हणजे खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा, अशी व्यवस्था आहे त्याच्यात, ती पाहिजे. त्याचबरोबर ही मूठ कधी बांधली तर ही अब्दुल रहमान इथलचा जो किल्लेदार आहे, म्हणजे ती यादवांच्या काळातली, ही नंतर बांधली. ही कधी बांधली माहिती आहे का? ती 26 मार्च 1685 ला बांधून झाली. ह्याला खर्च किती आलेला आहे इथून पाईपलाईन आणि ही मोठ बांधायला? 1194 रुपये त्या काळातला खर्च आहे. आत्ता जरी तुम्हाला तो थोडा वाटत असेल, कारण तितक्या पडीत त्या पैशाचं काय मूल्यांकन होत असतं, तर ते पैसे आज कोट्यवधी रुपये म्हणावे लागतील. कारण ही जवळजवळ 2 किलोमीटरची पाईपलाईन बाहेर नेलेली त्यांनी, आणि खापरी जोडत नेलेत. त्या काकांनी दिलेली माहिती ऐकली आणि त्यानंतर निघालो आम्ही सर्व मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी. तर किल्ल्यावरती खूप छान छान मंदिरं होते. तर त्यातलं हे पहिलं मंदिर होतं. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो, तिथं मंदिरात गेलो. आतमध्ये गेल्यावरती जी गाभारा होता, त्या गाभाऱ्यातील मूर्ती वगैरे काहीच दिसत नव्हतं. फ्लॅश लावलं तरीही काहीच दिसत नाही, एवढा अंधार त्या गाभाऱ्यामध्ये होता. पण नंतर आम्ही प्रयत्न करून फ्लॅश 2-3 मोबाईलचे लावून आम्ही तिथलं बघितलं. आणि मंदिराचं काम पण खूप छान केलेलं होतं. सगळं काम इतकं छान वाटत होतं बघायलासुद्धा. खूप छान होतं सगळं. आणि मग आम्ही मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेरच आलो. बाहेर आल्यावरती मस्त त्या मंदिरापाशी फोटो वगैरे काढले. त्या मंदिरावरती काय कोरीवकाम केलेलं आहे ते बघितलं. खूप छान नक्षी त्या मंदिरावर केली होती. आणि नेक्स्ट आम्ही दुसऱ्या मंदिराकडे गेलो. तिथंही खूप छान होतं, पण मंदिराची अवस्था खूप खराब होती. सगळं फोडलेलं वगैरे होतं. पण आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं, तिथल्या मूर्ती वगैरे बघितल्या. आणि नंतर पाताळेश्वर मंदिर त्याच ठिकाणी होतं, तिथं गेलो. तिथं पण खूप छान व्ह्यू होता. तिथं दर्शन घेतलं. सगळीकडे शक्यतो महादेवाचंच पिंड वगैरे होते. आणि सगळ्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि पुढं निघालो. आणि महाराजांचा सर्व इतिहास जाणून घेण्यात खूप छान वाटत होतं. हे सगळं अनुभवताना महाराजांनी त्या ठिकाणी घालवलेला क्षण स्वतः आपल्याला अनुभवायला भेटतो आहे, असं काहीतरी वाटत होतं. त्यानंतर आम्ही मल्लिकार्जुन मंदिरात गेलो. तिथंही अशा मूर्त्यांची खूप बेकार अशी अवस्था होती. तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि महाराजांचा इतिहास अनुभवतच होतो आम्ही त्या त्या ठिकाणी.
किल्ल्याची अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेलो रामेश्वर मंदिराकडे. तिकडं जाण्यासाठी वाट खूप खराब होती, पण आम्ही तरी पण पुढे गेलो आणि पुढं मंदिरात वगैरे जाऊन दर्शन वगैरे घेतलं. आणि असा होता हा धर्मवीर गड, म्हणजेच जुना बहादूरगड. बाय बाय.